आलिशान पंचतारांकित ट्रेन. या ट्रेन मधून आपण जाणार आहोत आपल्या स्वप्नांच्या गावांना. महाराष्ट्र भरभरून पाहणार आहोत, तोही जगभरातल्या पर्यटकांसोबत. खरंच एक फॅन्टसी आहे नाही? पुढचे 4 दिवस आपण रमणार आहोत याच फॅन्टसी मध्ये. चीअर्स. डेक्कन ओडिसी. डेक्कन म्हणजे दख्खनचा प्रांत आणि ओडिसी म्हणजे महायात्रा. ही आहे दख्खनची महायात्रा. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं जगभरातल्या पर्यटकांना महाराष्ट्र दाखवण्यासाठी ही पंचतारांकित ट्रेन सुरू केलेली आहे. रशियन लेखक गोगोल म्हणतो, तुमच्याकडे एक ओव्हरकोट असेल तर तुम्ही जगभरामध्ये फिरू शकता. मग तुमच्या दिमतीला जर एवढी आलिशान ट्रेन असेल तर काय काय अनुभवता येईल, काय काय बघता येईल. याच डेक्कन ओडिसीनं आपण जाणार आहोत अजिंठा वेरूळची लेणी बघायला. त्यानंतर जाणार आहोत गोदावरीच्या घाटावर आणि वायनरीजमध्ये सुद्धा. या ट्रेननं प्रवास करण्याचं आपल्या सगळ्यांचं स्वप्न असतं आणि म्हणूनच तुमचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही तुम्हाला डेक्कन ओडिसीची ही यात्रा घडवतोय. सो हॅपी जर्नी. मुंबईच्या CST स्टेशनवर मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत होतं. हे स्वागत स्वीकारून लेझिमच्या तालात या ट्रेनमध्ये आलं की एक एक सुखद धक्के बसतात. हॅपी जर्नी. डेक्कन ओडिसीचं हे चाकांवरचं चालतं फिरतं 5 स्टार हॉटेल आहे. हा आमचा कोच आहे अभंग नावाचा. याच अभंग नावाच्या कोचमधून आम्ही आता आमच्या सूटकडे चाललेलो आहोत. तुम्ही सुद्धा येऊ शकता आमचा सूट कसा आहे ते बघायला. आणि हा आहे आमचा सूट. एखाद्या 5 स्टार हॉटेलची रूमच आहे, फक्त तो या ट्रेन बरोबर धावता असा सूट आहे. आतमध्ये बघितलं तर या आलिशान ट्रेन मधला हा आलिशान सूट आहे. डबल बेड आहे आणि सगळ्या प्रकारच्या लक्झरीज आहेत. आणखी काय हवं. आता या सूटमध्ये बसून एखादं पुस्तक वाचायचं आणि आपल्या स्वप्नांमागे धावत राहायचं. आणखी ऐसपैस राहायचं असेल तर किनारा आणि दुर्ग या नावाचे प्रेसिडेन्शियल सूट्सही इथे आहेत. या ट्रेनचं तिकीट किती आहे म्हणता? ते आहे काही हजार $US मध्ये. पण आता तिकिटाची चिंता सोडा. आपला मुक्काम याच 5 स्टार ट्रेन मध्ये. अजिंठा, एलोरा जिथे कुठे जायचं असेल त्या त्या ठिकाणच्या जवळच्या स्टेशनवर उतरायचं आणि पुन्हा याच ट्रेन मध्ये यायचं. अशी मस्त सुंदर आयडिया. हा आहे डेक्कन ओडिसीचा बार कम कॅफेटेरिया. आणि ही आहेत सवाई 1 आणि सवाई 2 नावाची रेस्टॉरंट्स. 5 स्टार हॉटेलच आहे हे, त्यामुळे जिम, स्पा, पार्लर सगळं काही आहे. चला म्हणजे आता इथूनच फ्रेश होऊन डिनरला जाता येईल. थँक्यू. या 5 स्टार ट्रेन मध्ये एक 5 स्टार पार्लर सुद्धा आहे. तुम्ही इथे आराम करायला आलात, एन्जॉय करायला आलात, पण तुम्हाला सुद्धा या सुंदर ट्रेन मध्ये सुंदर दिसावंसं वाटणारच की. आणि म्हणूनच इथे असं हे पार्लर आहे, स्पा आहे. ब्युटिशियन कल्याणीनी मला तयार केल्यानंतर आम्ही आता डिनरला जायला निघालोय. डेक्कन ओडिसीच्या ट्रॅव्हलिंगमध्ये पहिल्याच दिवशी मला 2 मैत्रिणी भेटल्यात. ही मॅम आहे, ही चायनामधून आली आहे, हॅलो. आणि ही एसरा आहे, जी तुर्कस्तानमधून आली आहे.
आजचं डिनर मी या दोघींबरोबर घेणार आहे. हॅलो, कॅन आय जॉईन यू? इट्स अ प्लेजर टू हॅव डिनर विथ यू. इथला मेन्यू फारच इंटरेस्टिंग आहे. व्हेज, नॉन व्हेज, इंडियन आणि कॉन्टिनेंटल. फक्त नाव घ्या की ती डिश तुमच्या समोर हजर. मग याच डिनर सोबत पार्टी ही रंगते. कुणी युरोपमधून आलेलं, कुणी ऑस्ट्रेलियाचं, कुणी साऊथ ईस्ट एशियाचं, तर कुणी अमेरिकेचं. पण गप्पा रंगत होत्या महाराष्ट्राच्याच. पर्यटकांना खरंच आवडते डेक्कन ओडिसी. त्यांना ते एक घर वाटतं. इतका छान पाहुणचार त्यांचा होतो. जसं महाराष्ट्रात आपण कोणत्याही घरात गेलो, तुम्ही कुठेही जा, पण तुमचं स्वागत पहिल्यांदा काहीतरी चहा कॉफी विचारल्याच जातं. तसं इथे पाऊल टाकल्याक्षणी तुम्हाला काही ना काही चहा कॉफी जलपान त्याचा आग्रह केला जातो. याच गप्पांनी भारलेला डेक्कन ओडिसीचा हा महाल आता औरंगाबादला येऊन पोहोचला होता. गुड मॉर्निंग. डेक्कन ओडिसी मधली पहिली सकाळ झाली आहे औरंगाबादला. औरंगाबादहून आज आपण दौलताबादच्या किल्ल्यावर जाणार आहोत आणि त्यानंतर वेरूळची प्रसिद्ध लेणी, प्राचीन मंदिरं सुद्धा बघणार आहोत. सो हॅव अ गुड डे. औरंगाबादच्या स्टेशनवर लोककलांचा ताल घुमतो आणि पुन्हा मराठवाड्यामध्ये मराठमोळं स्वागत झाल्यावर आम्ही वेरूळला निघतो. औरंगाबादहून वेरूळला जाताना लागतो देवगिरीचा अभेद्य किल्ला. किल्ल्याजवळच्या चांद मिनारवरून नजर हटत नाही. कुतुब मिनारच्या खालोखालचा उंच मनोरा म्हणून याची ख्याती आहे. आणि आता वेरूळची लेणी पाहण्याची उत्सुकता शिगेला पोचते. सहाव्या ते 8व्या शतकात म्हणजे तब्बल 200 वर्ष कोरलेली वेरूळची ही लेणी गुप्त काळामधली आहेत. प्राप्त काल हा विशाल भूदर सुंदर लेणी तयात खोदा. वेरूळच्या या पुरातन लेण्यांमध्ये आल्यानंतर आपण थेट 5व्या शतकामध्ये जाऊन पोचतो. हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मियांनी सह्याद्रीच्या या पहाडामध्ये अशी कातीव लेणी कोरली. हा जो परिसर आहे हा बौद्ध लेण्यांचा परिसर आहे आणि ही आहे एक चैत्य गुंफा, विश्वकर्मा गुंफा. विश्वकर्मा गुंफा म्हणजे कार्पेंटर्स केव्ह ही एक चैत्य गुंफा आहे. लेण्यांमध्ये कोरलेला हा वास्तुकलेचा चमत्कारच. वेरूळच्या लेण्यांमधली ही सर्वात भव्य अशी बुद्धाची मूर्ती आहे. या विश्वकर्मा गुंफेमध्ये मंत्रोच्चाराचं पठण केलं जायचं आणि याचा प्रतिध्वनी पूर्ण गुंफाभर उमटायचा. अजूनही तो उमटतो. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. चैत्य गुंफे
गुफेमधून बाहेर आलं की बौद्ध भिक्खूंच्या राहण्याचं ठिकाण असलेली विहार लेणीही दिसतात. आणि मग पुढे आहे जगत विख्यात कैलास मंदिर. वेरूळच्या लेण्यांमध्ये जी हिंदू धर्मियांची लेणी आहेत त्यामधलं हे जगत विख्यात कैलास मंदिर. हे मंदिर डोंगरामधून कोरायला तब्बल 250 वर्ष लागली. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर डोंगरामध्ये वरून खाली कोरत आणलेलं आहे. आधी रचिला कळस मग रचिला पाया. राष्ट्रकूट घराण्याच्या काळात चरंदरीच्या टेकडीमध्ये हे शिव मंदिर कोरलं. प्रवेशद्वारामध्येच हत्तीचं हे शिल्प आणि हा स्तंभ. मंदिराच्या भित्तिचित्रांमध्ये पुराणातल्या अनेक कथा जिवंत झाल्यात. हे प्रसिद्ध कैलास शिल्प. कैलास पर्वतावर शिव आणि पार्वती बसलेत आणि रावण हा कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करतोय. या शिल्पामुळेच या मंदिराचं नाव पडलं कैलास मंदिर. वेरूळमध्येच जैन धर्मियांनी कोरलेली रेखीव लेणीही आहेत. इथल्या एक एक लेण्यांमध्ये आपण अनेक दिवस, महिने, वर्ष राहू तरी या लेण्याचं वैभव मनात मावणार नाही. वेरूळच जर इतकं सुंदर असेल तर अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये काय काय रहस्य दडली असतील असा विचार करतच आपण इथून परततो पुन्हा दौलताबादला. या अलिशान ट्रेन मध्ये मस्त निवांत दुपार घालवल्यानंतर एक औरंगाबादचा फेरफटका. इथल्या पैठणी केंद्रात पुन्हा एकदा पैठणी, हुमरी, बिदरी या कलांच्या रंगांमध्ये हरवून गेलो. टर्कीच्या एस्राला पैठणी नेसवली तेव्हा तर कोण युरोप मधून आलंय आणि कोण महाराष्ट्रातलंय तेच कळेना. Deccan Odyssey is like a time machine because you just took it, then you go to a Buddha temple which is before Christ, even 200 years before Christ, and then you again take Deccan Odyssey. The staffs are so hospitable. They say you okay, you are welcome. You feel like at home. Then you go somewhere else. You're in a historical place, and it's amazing. It's I can't imagine never having that experience. You know, it's something. It's like living your whole life and never having the experience of, you know, walking in nature or something, like something fundamental like that. Yeah, I find it very eye-opening, especially to see how other cultures and things like that. And Maharashtra is full of that. It's beautiful. Yeah. Thank you, Nick, for this compliment. डेक्कन ओडिसीच्या प्रवासात दुसऱ्या दिवशी सकाळी समोर उभा ठाकला होता अजिंठा. पश्चिम घाटातल्या डोंगर रांगांमधली अजिंठाची ही कातळ लेणी. या लेण्यांमधली चित्र पाहायला जगभरातून पर्यटक येतात. पण तुम्हाला माहिती आहे का, ही लेणी सुमारे 1000 वर्ष जंगलांनी वेढलेली होती. 1819 साली ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या एका मोहिमेमध्ये जंगलामध्ये दडलेल्या या लेण्यांचा शोध लागला आणि या लेण्यांमधल्या रंगीत जातक कथा, बोधिसत्वाच्या कहाण्या पुन्हा जिवंत झाल्या. इथे एक वेगळाच गूढ अंधार आहे. पण या अंधारामध्ये एक एक चित्र डोळ्यामध्ये सामावली जातात. अजिंठाच्या पहिल्याच गुहेमधलं बुद्धाचं हे जगप्रसिद्ध चित्र नजर खेळवून ठेवतं. जवळच्याच गाभाऱ्यामध्ये बुद्धाची मूर्तीही आहे. इथल्या भिंतींवर बोधिसत्वाच्या आणि जातक कथा रंगवलेल्या आहेत.
छतावर रंगवल्यात पाना फुलांच्या प्रतिमा. त्यानंतरचं आणखी एक चित्र 1000 बुद्धाच्या चमत्काराचं. या प्रवेशद्वारातून आतमध्ये आलं की आपण सुमारे 1500 वर्ष मागे जातो. अजिंठ्याच्या डोंगर कड्यावर डोकं ठेवून जगाच्या शांतीची स्वप्न पाहत बुद्ध इथेच शांत झोपला आहे. या चैत्य गुंफेमध्ये बुद्धाचं महानिर्वाण दाखवलंय आणि म्हणून हा झोपलेला विराट बुद्ध. या गुंफेच्या बाहेर आलं की अजिंठ्याची अर्धवर्तुळाकार लेणी नजरेच्या एका टप्प्यात दिसतात. अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये बुद्धाच्या अनेक मूर्ती आहेत, पण खरा बुद्ध आहे तो या डोंगर रांगांमधल्या खळाळत्या दऱ्यांमध्ये. डेक्कन ओडिसीचा तिसरा दिवस उगवतो नाशिकमध्ये. वारीच्या तालावर सगळ्याच परदेशी पर्यटकांनी ताल धरला. चीनची मियाव तर यामध्ये हरवून गेली. आणि आता वारी ते गोदावरी. कुंभपर्वाच्या काळात गोदातटी आल्यामुळे सगळ्यांनाच खरा भारत पाहायला मिळाला. नारो शंकराचं मंदिर, काळाराम, गोराराम ही सगळी मंदिरं बघत गंगेच्या घाटावर फिरलो. गोदावरी नदीत दीपदान करताना सगळ्यांची एकच इच्छा होती, ही नदी स्वच्छ राहो. नाशिक मधून आम्ही गेलो झांपा ग्रोवर वायनरी मध्ये. इथे आल्या आल्याच स्पार्कलिंग रोज वाईन न वेलकम झालं आणि मग विनयार्ड मध्ये फेरफटका. खरं तर मी वाईन पित नाही किंवा कोणताच अल्कोहोलिक ड्रिंक घेत नाही, पण एवढ्या सुंदर वायनरी मध्ये यायचं आणि वाईनची टेस्ट घ्यायची नाही, यामध्ये काय मजा. आणि म्हणूनच वाव, ज्यांचं वाईनवर प्रेम आहे त्यांच्यासाठी चीअर्स. झांपामध्ये युरोपियन स्टाईलनं वाईन बनवली जाते. आता द्राक्षांचा सीझन नव्हता, पण तरी सुद्धा लाकडी ड्रम्स मध्ये फर्मेंट होणारी वाईन बघून तिथे एक जंगी पार्टी रंगली. आजचा दिवसच काहीसा नशीला होता, पण या नशेपेक्षा आतापर्यंत केलेल्या प्रवासाची नशा न्यारी होती. It was a good time to come to Maharashtra. It's green, and you see the people working on the fields with the cotton. You see the people trying to get work with the bullet cars, whole families coming. That's very interesting to see, you know. People here are just so warm and so nice. I've been here for the past few days and I find it so lovely. In fact, I will be coming back here on October the 15th to attend another travel month. संध्याकाळी ट्रेनच्या बारमध्ये बॉलिवूड नाईट रंगली. परतीच्या प्रवासात डेक्कन ओडिसी आता पुन्हा मुंबईकडे धावत होती, पण नवे नवे ट्रॅव्हलिंग प्लॅन आखले जात होते आणि पुन्हा भेटण्याची नवी स्वप्नही पडत होती.